गाडीगावकर समाजाचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करतोय. आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात. आपल्या येणाऱ्या ह्या प्रांगणाची शोभा द्विगुणित झाले आणि म्हणून माझ्या आपल्या सरांच्या बांधवांसाठी जोरदार टाळ्यांचा कडकडाट. माझा समाज माझा अभिमान आणि या समाजाप्रती असलेलं प्रेम, सद्भावना, जिव्हाळा आणि या जिव्हाळ्यामुळे मी या ठिकाणी उपस्थित राहून माझ्या समाजाचा हेवा वाटणारा सोहळा आणि नवीन घडी नवीन पिढी घडवण्याचा, त्यांच्या पाठीवर मायेचा हात देण्याचा कार्यक्रम म्हणजे विद्यार्थी गणांचा गुणगौरवाचा सोहळा आपल्या साथीनं आपल्या सर्वांच्या उपस्थितीनं या ठिकाणी मोठ्या थाटामाटात आपण साजरा करतोय. आणि या सोहळ्याचे आपण सारेजण साक्षीदार राहणार आहात आणि या सोहळ्याचे आपण सारेजण मानकरी आहात. आणि म्हणून इतरांसाठी टाळ्या वाजवताना माझे हात जड होतात, माझे हात मोबाईल मध्ये व्यस्त असतात, मात्र स्वतःसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट व्हायला. जोरदार जोरदार. मी म्हणतो माझा समाज माझा अभिमान. ज्या समाजात मला जन्माला आला, ज्या समाजाने मला जगायला घडवलं, त्या समाजात वावरत असताना त्या समाजाचं नाव उच्चारताना माझी छाती फुलून आली पाहिजे आणि त्याच समाजाप्रती मला हेवा वाटला पाहिजे, नवे नवे अभिमान असला पाहिजे. आणि त्याच समाजाच्या क्षत्रिय मराठा खारीवकर समाजाच्या वतीनं साराभरात प्रमाणात यावर्षी देखील मोठ्या आनंदाने आपण विद्यार्थी गणांचा गुणगौरव सोहळा या क्षणी या शुभदिनी शुभ सायंकाळी आपल्या सर्वांच्या समवेत आपण साजरा करतोय. आणि कोणतीही संस्कृती, महाराष्ट्राची संस्कृती, भारतीयांची संस्कृती जपत असताना समाजाने जे दिलंय ना ते आपण रुजवायचं असतं, वाढवायचं असतं. आणि म्हणून आपल्या संस्कृतीप्रमाणे महाराष्ट्राचा राजदैवत राजा शिवछत्रपती याला मानाचा मुद्रा करतो. अवघ्या महाराष्ट्राला हेवा वाटणारा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन तुम्हाला सर्वांच्या समवेत मान्यवरांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवून झालेलाच आहे. आणि म्हणून सर्वांच्या मुखाने एका म्हणूया, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. धन्यवाद. आपल्या साऱ्यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आणि सुंदर अशा सोहळ्याला प्रारंभ करतो. मी ज्या मान्यवरांची नावं घेतो अशा मान्यवरांनी सन्मानपूर्वक आदरपूर्वक व्यासपीठावर यावं, प्रस्थान करावं. सन्माननीय नियोजन समिती, सन्माननीय अध्यक्ष माननीय श्री नानाजी घारेगावकर यांना विनंती करतो आपण आदरपूर्वक सन्मानपूर्वक व्यासपीठाकडे आपली पावले वळवावी. नानाजी घारेगावकर आपण व्यासपीठावर यावं. तदनंतर उपाध्यक्ष सन्माननीय दीपकजी घाडी यांना विनंती करतो की आपण याच्या मान्यवरांची की माझ्या मुखातून नावं उच्चारतोय अशा मान्यवरांना विनंती करतो आपण आदरपूर्वक सन्मानपूर्वक या ठिकाणी व्यासपीठावर आपली पावले वळवावीत. तदनंतर यजमान सचिव सन्माननीय विनोदजी घाडी यांना विनंती करतो की आपण आपली पावले व्यासपीठाकडे वळवावी. सन्माननीय उपसचिव वसंतजी घाडीगावकर यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं. सन्माननीय उपसेक्रेटरी माननीय श्री रमेशजी गावकर यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं. सन्माननीय खजिनदार प्रकाशजी घाडीगावकर यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं. सन्माननीय उपखजिनदार माननीय सुषमाजी घाडीगावकर यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं. सन्माननीय कार्याध्यक्ष माननीय गोविंदजी घाडीगावकर यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं. त्याचप्रमाणे सन्माननीय सल्लागार माननीय श्री तुषारजी पवार, माननीय श्री महादेवजी घाडी, माननीय श्री नारायणजी घाडी या मान्यवरांना विनंती करतो की आपण आपली पावले व्यासपीठाकडे वळवावी.
मी नेहमी म्हणतो व्यासपीठावर किती मंडळी आहे त्यापेक्षा व्यासपीठासमोर किती मंडळी आहे त्या कार्यक्रमाचा गाभा असतो, त्या कार्यक्रमाची शोभा असते आणि म्हणून त्यांच्यासाठी टाळ्या वाजवूया. मी माझ्या सकट तुमच्यासाठी टाळ्या वाजवतो आणि तुम्ही स्वतःसाठी वाजवायच्या. तदनंतर या ठिकाणी बुद्धीचा गणराया गणपती बाप्पा यांना मानवंदना घेऊया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा, सर्व कार्य सुसर्वदा. आणि आपली प्रथा आपली परंपरा जोपासत असताना गीत गाण्यासाठी या ठिकाणी माझ्या चिमण्यांना या ठिकाणी व्यासपीठावर बोलवतोय. जयेंद्रजी घाडी आणि मंगेश घाडी यांना विनंती करतोय की आपण यावं आणि आपल्या शुभ हस्ते सन्माननीय अध्यक्ष साहेबांचा येतो की सन्मान करावा. मायेची जिव्हाळ्याची उद्गाराची श्वास सुगंधाचा गुलदस्ता देऊन या ठिकाणी हा सन्मान आपल्या समाजाप्रती असलेली प्रेम, एकता, निष्ठा, एकाग्रता आपण केलेल्या कार्याचा सन्मान होतोय नानाजी. त्यानंतर श्वास उत्तम असं कार्य करणारे उपाध्यक्ष यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. दीपकजी नावाप्रमाणे दीपक आहेत आणि दीपकांची ज्योत जी आहे ती प्रकाशमय असतं. हसरा चेहरा सदैव. धन्यवाद दीपकजी. अशी शॉल देऊन या ठिकाणी स्वागत करावं. क्या बात आहे. आज पार्टी सगळ्यांना मिळणार आहे. या माऊलीचा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या अभिष्ट चिंतनाचा सोहळा या ठिकाणी आम्ही साजरा करतोय. वा सुंदर योग लागता असं भक्त आपल्या शुभास्ते त्याच्यावरती सन्मान करावा. मायेची जिव्हाळ्याची आपुलकीची श्वास सदैव सगळ्यांना सुगंध असावा लागतो, हवा लागतो. तो सुगंध देणारा गुलदस्त्याने या ठिकाणी याच्यावरती सन्मान होतोय. फोटोग्राफर आपला वाट पाहतोय. आपण सुंदर चेहऱ्यावर स्माईल द्यावी. हा सन्मान माझ्या भावाचा आहे. हा सन्मान माझ्या सख्याचा आहे. माझ्या समाजाच्या कार्यकर्त्याचा आहे. मायेची जिव्हाळ्याची उद्गाराची श्वाल या ठिकाणी देऊन आपण यशोतीच सन्मान करतोय. मायेची जिव्हाळ्याची श्वाल प्रिय असणारा गुलदस्ता देऊन आपण सन्मान करतोय. तदनंतर येतो आणि सन्मान ज्याचा होत असतो तो कार्यप्रणालीत सक्षम असतो आणि अशा कार्यप्रणाली करणाऱ्या मायेची जिव्हाळ्याची आपुलकीची शाल देताना आपल्या चेहऱ्यावर सुंदर हास्य पाहायला मिळतंय. जोरदार टाळ्यांचा गडगडाट. मामा गोविंद मामा घाडीलकर यांचा या ठिकाणी यशोचित सन्मान करताना मला अभिमान वाटतोय, ठेवा वाटतोय. अशा सुंदर व्यक्तिमत्वाचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी सन्माननीय संजयजी घाडीलकर आणि महेश्वरजी घाडी यांना विनंती करतो की आपण यावं आणि आपल्या शुभ असते. सावळा दिसलो, काळा रंग असला तरी माझा फोटो मात्र गोरा येतो असा माझा फोटोग्राफर दादा यांचं या ठिकाणी मी स्वागत करतोय. समोर बघा जोरदार टाळ्यांचा गडगडाट. समाज कसा घडला पाहिजे, समाजाची पुढील वाटचाल काय असायला पाहिजे, कार्यप्रणाली काय असायला हवं याचं सगळं प्रस्तावना करणारे सन्माननीय अध्यक्ष नानाजी, सन्माननीय माजी अध्यक्ष रामचंद्रजी या असं मार्गदर्शक म्हणतो आम्ही तुम्हाला, आधारस्तंभ म्हणतो. आणि म्हणून सन्माननीय माजी अध्यक्ष रामचंद्रजी पवार साहेबांना विनंती करतो की माझ्या समाजानं काय करायला हवं, माझा समाज आता कुठे आहे, पुढे कसा जाईल. आज या शुभदिनी आपण हा जो कार्यक्रम आपला आहे होत राहा ही तुमच्या चरणी प्रार्थना करतो. आतासाठी तुमच्या चरणी प्रार्थना करतो की हे तुम्ही करायचं, कारण तुमचं जोपर्यंत सहकार्य मिळत राहणार तोपर्यंत हा कार्यक्रम अगदी प्रगतीपथावर
होत राहणाऱ्या नावाचा संख्या नाही. मित्रांनो, शैक्षणिक क्षेत्राबद्दल मी जी प्रगती केला त्या प्रगतीला कुटुंबाकडून माहिती भाग मिळावी हा एकच उद्देश ठेवून क्षत्रिय मराठा घाडीगावकर समाज म्हणजे जरी आपल्या वसुदेव कुटुंबाकडून घाडी समाजाचं आणि त्या समाजाकडून तुमच्या पाठीवर माहिती भाग मिळावी हा एकच उद्देश ठेवून हा कार्यक्रमाची रूपरेषा आखली जाते. आणि आज काही कारणास्तव मी जास्त बोलणार नाही. समाजाच्या अध्यक्षांना विनंती करेन किंवा सांगेन की आपण त्या पुढील मार्गदर्शन करावं. तो विद्यार्थी गणांचा आहे. मी व्यासपीठावर उभा असतो त्यावेळेस नवीन पिढी कशी घडते, नवीन पिढीसाठी काय करायला हवं, आपण लहान असताना आपल्याला काय नाही मिळालं, जे मला मिळालंय ते मी देण्यात सक्षम असतो, पण मला जे नाही मिळालं ते मी इतरांसाठी देऊ शकतो का. आणि म्हणून आज माझ्या विद्यार्थ्यांचा, त्यांनी केलेल्या कष्टांचा, त्याने केलेल्या प्रयत्नांचा, त्याने केलेल्या अभ्यासाचा आणि ते अभ्यास आणि प्रयत्न करून मिळवलेल्या गुणांचा, यशाचं या ठिकाणी कौतुक होणार आहे. आणि या मायेची, जिव्हाळ्याची पाठीवर थाप मिळणार आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी जोरदार टाळ्यांचा गडगडाट करूया आपण. एखादी माऊली असेल आणि चिमुकलं बाळ ज्यावेळेस व्यासपीठावर येतं ना आणि ते बक्षीस घेऊन जाताना त्याच्या वेळेस त्याच्या चेहऱ्यावरचा जो आनंद असतो ना, तो आनंद आईच्या गगनात मावेन असा होतो. आणि म्हणून अशा चिमुकल्यांचा सन्मान करण्यासाठी मी प्रारंभ करतोय. या चिमुकल्यांचं, नवीन पिढीचं स्वागत करतोय. पद्धतीने थोडेसे नरम आहेत, पण एक सुंदर व्यक्तिमत्व आणि माझ्या समाजाप्रती प्रेम असतं. आणि म्हणून गेला 1 तास या ठिकाणी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवलात. पुनश्च एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट या व्यक्तिमत्वासाठी. धन्यवाद साहेब. आपण आधारातून बरे व्हा आणि समाजाप्रती जिव्हाळा वाढवा. त्यानंतर या ठिकाणी ज्युनियर KGच्या विद्यार्थ्यांची मी नावं घेतोय. अशा विद्यार्थ्यांनी सन्मानपूर्वक यावं. गणपती सकाराम गाडीगावकर यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते या चिमुकल्यांचा स्वागत करावं. स्वागतासाठी सुंदर दप्तर आणि त्या दप्तरावर एका शुभ्र पांढऱ्या रंगामध्ये माझ्या समाजाचं नाव, माझ्या क्षत्रिय मराठा गाडीगावकर समाजाचं सुंदर लोगो देऊन या ठिकाणी क्या बात आहे. श्री समर्थ शिक्षण प्रसारक मंडळ सौजन्य, वा सुंदर असं पारितोषिक देऊन सन्मानित केलं जात आहे. ओके. त्यानंतर या ठिकाणी आपण ज्यांनी स्वागत केलंय, ज्यांनी सन्मानित केलंय त्यांचा देखील आम्ही सन्मान करण्यासाठी या ठिकाणी जयेंद्र घाडी यांना विनंती करतो की आपण यावं, सन्मान करावा. सुगंधाचा गुलदस्ता घेऊन यावं. या ठिकाणी सन्मान होतोय आठवली गावचे सुपुत्र मी कोणासाठी काळी वाजवावी तर माझ्यासाठी अत्यंत काळी वाजते. यावेळेस याचा सन्मान होतो त्यावेळेस मुलगा जर समोर असेल, मुलगी जर समोर असेल, खरं वाटतं, ऊर भरून येतं. या ठिकाणी या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यासाठी मधुकरजी जोरदार टाळ्यांचा धन्यवाद. त्यानंतर या ठिकाणी देवांग सीताराम गाडीगावकर कौतुक होत असतं, पण माझ्या समाजाच्या वतीनं माझ्या त्या नोटबुक आहेत, त्या कोऱ्या आहेत,
जोरदार टाळ्यांचा गडगडाट. मी आणि माझा समाज. आता बाबांचा हात नाजूक आहे, पण तो वजन होता त्यांनी केलेल्या कष्टाचा आणि त्या मायेचा हात छान नव्हतं. मला खूप वाटायचं की मी लहान असताना कोणीतरी मला काही देईल आणि माझं कौतुक करेल, मात्र जे मला मिळालं नाही ते आज माझे बांधव या ठिकाणी देत आहेत. फोटोग्राफर भारती देवांचा या ठिकाणी सन्मान होतोय. 16 खुळगमरावाचा प्राथमिक माध्यमिक पदवीधर आपण दिलेल्या मार्गदर्शनाचा हा सन्मान, आपण केलेल्या उपदेशाचा, बाहेरची हिवाळ्याची उन्हाळ्याची सुरुवात देताना आम्हाला सन्मान होतोय. सदैव चेहऱ्यावर हास्य. दुःख प्रत्येकाच्या वाट्याला असतं, मात्र प्रत्येकाने ते दाखवायचं नसतं. साठून ठेवावं आणि आनंद मिळाल्यानंतर समाजाच्या प्रती ते जबाबदार व्यक्तिमत्व या ठिकाणी त्याचं सुंदर काही असं घडतं. समाजाच्या प्रती आणि हिंदू जिल्ह्याच्या प्रती सुंदर कार्य करणारे व्यक्तिमत्व प्रकाश गाडीकरांचा येतो की सर्वात होतो. धीरज रघुनाथ गाडी, मंथन संतोष गाडी, काव्या सीताराम गाडीगावकर आणि यज्ञेश चेतन गाडीगावकर. मारुती गोपाळ गावकर यांना विनंती करतो की आपण यावं आणि आपल्या कौतुक करावं. माणशीची आपण यावं. माणशीताई हा मान आपल्याशी देतोय आम्ही. आपल्या शुभास्ते या विद्यार्थी गणांचं कौतुक होतंय. गेल्या वर्षी आपल्या समाजाची या गाडीगावकर समाजाच्या मंडळाची कमिटी आणि अशा ताईच्या शुभास्ते विद्यार्थी गणांचं कौतुक होत आहे. हा सोहळा समाजाच्या हिताचा आणि आपण प्रत्येक जण सुंदर दिसतोय. आपल्याला हेवा वाटलाच पाहिजे. गणेशजी आपण यावर गणेशजीचाही गाडी करूया.
Thank you.